Yes. Okay, so discuss this question paper. So we'll go one by one. Composition, we are knowing that finding the resultant force. मग हे तुम्हाला माहितीच आहेत. हा पहिला सांगा यातला किती नंबरचा प्रश्न? 13 Question 9. 9. हा ह्याचं काय झालं? सुटत नाहीये सर हा. आलं सर त्याचं कॅल्क्युलेशन आलं. केलं सर आम्ही. केलं सर. सर एक्सप्लेन करा ना प्लीज. सुगंधी तुम्ही अभ्यास करत नाही का? नाही सर करते की. नाही ना, प्रॅक्टिस Angle असल्यावर. कळत नव्हते सर. हा एवढा पण Angle डिफिकल्ट प्रॉब्लेम नाहीये. ओके, विल सी इट. बघूया. ठीक आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, हा 30 डिग्री आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला हा तर 90 आहे, ह्याचा काही प्रश्नच नाही. ओके, हा व्हर्टिकल फोर्स आहे, म्हणजे हा तुमचा 300 न्यूटन हा व्हर्टिकल झाला आणि हा काय झाला तर हॉरिझॉन्टल. ह्यांचा काय प्रश्न आहे का रिझॉल्युशनचा? नो सर. म्हणजे ह्यांचे कंपोनंट डायरेक्टली मिळतील आपल्याला. 300 न्यूटन व्हर्टिकल आहे म्हणजे ह्याचा एफ कंपोनंट हा 0 असणार आणि तुमचा जो काय Fy कंपोनंट आहे तर तो काय असेल तर 300 न्यूटन असेल. 300. या हॉरिझॉन्टलचा Fx कंपोनंट काय असेल 100 न्यूटन असेल आणि Fy कंपोनंट काय असेल तर 0 असेल. आता राहतोय कुठला हा 200 न्यूटन. मग 200 न्यूटन चा अँगल आपल्याला पाहिजे कशा बरोबर तर हॉरिझॉन्टल बरोबर. ओके, मग मला सांगा की हा टोटल अँगल किती असतो? 90. हा अँगल किती झाला तुमचा? 180. 180 आहे बरोबर का? मग हा 90 आहे, हा 30 आहे, हा 90 आणि 30 किती झाले? 120. 120. मग 180 मधून ते 120 वजा केल्यानंतर आपल्याला ह्या फोरचा अँगल मिळेल ना त्याप्रमाणे. 60. Yes, sir. सर खाली पण 150 दिलंय, फक्त 30 कमी आहे ते अँगल साठी. हो, आणि इथंही तसं करू शकताय किंवा काय करू शकताय. आता हा तर तुमचा किती आहे? 90 डिग्री अँगल आहे बरोबर का? हा 90 आहे आणि हा तुम्ही काढलाय अँगल मिळवलाय तुम्ही आता. हा किती आलाय तुम्हाला अँगल मिळालेला आहे? 60 मिळालाय. ओके, मग 90 मधनं 60 गेले, हा अँगल मिळाला तुम्हाला. हा किती झाला? 30. ओके, मग एवढा पण हा डिफिकल्ट नाही आहे, आय थिंक सो. ठीक आहे, असले क्वेश्चन्स तुम्ही एवढे स्टडी करून यायला पाहिजेत. जर का हे तुम्हाला येत नाही तर तुमचे एकतर प्रॅक्टिस कमी पडते किंवा तुम्ही स्टडी करत नाही. दिस इज नॉट डिफिकल्ट ऑर मिडियम टाइप क्वेश्चन ऑल्सो. ठीक आहे, हा इझी क्वेश्चन मध्ये येतो. हे आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना, हे मला वाटतं आपण 5वी 6वी 7वीला शिकतोय किंवा विल कन्सिडर अप टू 10th. हा लोकरे, डोंट राईट एनिथिंग ऑन द बोर्ड. ठीक आहे, हा इज इट गेटिंग इट सुगंधी? हा यस सर. देन नेक्स्ट. आता पुढला किती नंबरचा? येस 16. हा, इथं काय झालं? आपल्याला काय पाहिजे आता? काय विचारलेलं आहे? फोर्सेस अपॉन F2 acts on the ABCD. What is the magnitude of the moment of force? म्हणजे मोमेंट विचारलं या ठिकाणी. ओके, सो टेक द मोमेंट. कुठल्या पॉइंट बरोबर विचारलेलं आहे? ए पॉइंट. टेक द मोमेंट. हा, स्टार्ट करा इथून. 10 न्यूटनचं मोमेंट काय येईल? 0. त्यानंतर हा 4 न्यूटन. 4 न्यूटनचं मोमेंट आहे बरोबर. 4 into 2. 4 into प्लस का 2. मायनस? प्लस क्लॉकवाईज आहे. 4 into 2. किती आहे? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 आहे. 2. त्यानंतर 5 न्यूटनचं मोमेंट ए बरोबर. क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? Anti-clockwise. -5 into परपेंडिक्युलर डिस्टन्स 3 sir. 3. नेक्स्ट. हा, त्यानंतर 10 न्यूटनचं मोमेंट ए बरोबर Clockwise. Positive 10. into 6. 6. किती येते?
53 sir. 53. ठीक आहे, म्हणजे हे तर तुमचं प्लस येत आहे ना. Yes येस sir. सर. Yes, sir. हा ठीक आहे, इथे हे मायनस नसायला पाहिजे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. हे पण इझी आहे, काय अवघड नाही. आता काय होतं की काय काही क्वेश्चन मी डायरेक्टली वगैरे नेटवरून घेत असतो, तर त्यावेळेस थोडंफार असं होऊ शकतं. हा, इज इट ओके? Sir, question 14. येस सर. Question 14. ओके, विल बी बॅक देअर. हा, इथे काय झालं, इथे बघा आता काय काय दिलेलं. सो व्हॉट इज द गिवन हिअर? टू कॉन्करंट फोर्सेस पी अँड क्यू डायरेक्टली दिलेत. पी दिलाय 200 न्यूटन, क्यू दिलाय 300 न्यूटन. 300. Okay, what is the magnitude of the resultant force if it makes angle of 50 degree with each other? म्हणजे कुठला अँगल आहे बरं हा? काय आहे हा अँगल, कुठला आहे 50 डिग्री? पी आणि क्यू मधलं. हा, 50 डिग्री इच अदर म्हणजे कोण? जे दोन फोर्सेस आहेत का, हे पी अँड क्यू एकमेकाशी अँगल करतात. मग आपल्याला हे माहित आहे ना, हे पी हा तुमचा क्यू, ह्यामधला अँगल किती असतो? थिटा असतो. आणि हा तुमचा काय असतो? रिझल्टंट, आणि रिझल्टंटचा अँगल अल्फा असतो. ओके, म्हणजे थिटा तुमचा किती झाला? 50 डिग्री झाला. सो यू कॅन यूज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग आउट द रिझल्टंट. काय असतं फॉर्म्युला आपला? पी स्क्वेअर प्लस पी क्यू Q 2PQ cos cos theta theta plus plus Q Q square. Q square. square. सो पुट द व्हॅल्यूज. काय ते पी किती आहे तुमचा? 200 स्क्वेअर, 100 square. 2 into 100 into 200 into काय cos 50 प्लस 300 स्क्वेअर. करा कॅल्क्युलेशन. बरोबर आहे, येतं एवढं? Yes sir. You will get it 45.12 Newton. Is it okay? हा, येस सर. ज्यांचा प्रश्न होता ते क्लिअर झालं का? Yes sir. Yes, sir. हा, नेक्स्ट. ह्याच्या व्यतिरिक्त काय आणखीन? हा, कोणाचा प्रश्न आहे का दुसरा? हा, इज देयर एनी डाऊट? No, sir. No, sir. ठीक. ऍक्च्युली सिंपल पेपर होता, पण थोडे मला वाटतं ह्यातले काही केसेस, त्यापैकी पहिली केस की एक लॅम्प सिलिंगला हँग केलेला आहे, तर त्यावेळेस त्याची फ्री बॉडी डायग्राम कशी इथं ड्रॉ केली आहे बघा. अगोदर त्याच्या बॉडी आहे ती वायर पासून सेपरेट केली आहे, मग ती फ्री बॉडी झाली. ओके, आणि त्याच्यावरती ज्यावेळेस ऍक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह फोर्सेस दाखवले, तर त्यावेळेस ते काय होते, तर फ्री बॉडी डायग्राम होते. आता हे थोडे डिस्कस करूया आपण. ऍक्च्युली आपल्याला ह्याची प्रॉब्लेम्स घेताना पण आपण हे करू शकतो. देन ऑल्सो विल डिस्कस. आता ह्या ठिकाणी काय बघा, एक सिलेंडर आहे. ओके, तर तो काय केलेला आहे, तर दोन प्लेन मध्ये ठेवलेले आहेत. दोन प्लेन म्हणजे कुठले आहेत? एक म्हणजे हे वॉल आहे, ओके, भिंत आहे, आणि दुसरा म्हणजे काय, तर एक इन्क्लाइंड प्लेन आहे. ओके, अशी कॅव्हिटी आहे तयार झाली ह्या दोन प्लेनमुळे, आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर तुमचा हा सिलेंडर ठेवलेला आहे. ओके, अँड हिअर सो व्हॉट आय हॅव टू डू, या ठिकाणी काय करायचं आपल्याला? सो वी हॅव टू ड्रॉ, ओके, वी हॅव टू ड्रॉ द फ्री बॉडी अँड फ्री बॉडी डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचे. ठीक आहे, मग आता मला सांगा ह्याची फ्री बॉडी काय असणार आहे? Only cylinder. वॉल पासून सेपरेट करायचं. हा, ज्यावेळेस आपण हे सिलेंडर त्या वॉल पासून किंवा प्लेन पासून सेपरेट करतो, तर त्यावेळेस तुमची ही काय झाली, तर फ्री बॉडी. ओके, आता आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? फ्री बॉडी ड्रॉ करायची. डायग्राम. Diagram. ओके, फ्री बॉडी डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची. मग आता ती दिलेली ही जी काही फ्री बॉडी आहे, ही फ्री बॉडी डायग्राम कधी होईल? मी सांगितलेलं आहे, दिलेली फ्री बॉडी ही फ्री बॉडी डायग्राम कधी होते? Active, reactive Active force and आहे. reactive forces. force दाखवल्यानंतर. करेक्ट, म्हणजे ज्यावेळेस आपण फ्री बॉडी मध्ये ऍक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह फोर्सेस दाखवतो, तर त्यावेळेस ती डायग्राम काय होते, तर फ्री बॉडी डायग्राम होते.
मग इथे तुम्ही बघू शकता आता आता हे सिलेंडर आहे म्हणजे ह्याचं काहीतरी वेट असणार आहे आणि तो वेट कसा ऍक्ट होतो आपल्याला माहिती आहे. सो वेट ऑलवेज ऍक्ट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे ऍक्टिव्ह फोर्स एकच आहे हा कुठला तर वेट. सो आय हॅव शोन इट. तो काय केला मी ह्या ठिकाणी फ्री बॉडीवरती तो ऍक्टिव्ह फोर्स हा दाखवलेला आहे. आता काय करायचं या ठिकाणी आपल्याला रिएक्टिव्ह फोर्सेस दाखवायचे आहेत. मग रिएक्टिव्ह फोर्सेस या ठिकाणी बघा किती रिएक्टिव्ह फोर्सेस असतील आता इथं. रिएक्टिव्ह फोर्सेस म्हणजे आता रिएक्शन कुठे तयार होते म्हणजे समजा आता हा सिलेंडर आहे. ओके ते हा वॉलच्या कुठल्या पॉइंटला कॉन्टॅक्ट मध्ये येतोय ए पॉइंटला कॉन्टॅक्ट मध्ये येतोय म्हणजे ह्या वॉल कडून पॉइंट ए ला ह्या ठिकाणी रिएक्टिव्ह फोर्स तयार होईल. सो दॅट वी हॅव शोन इट बाय द आर ए. ठीक आहे बरोबर आहे का. मग तसंच या ठिकाणी हा सिलेंडर हा जो काही इन्क्लाइन प्लेन आहे का इन्क्लाइन प्लेनच्या पॉइंट बी च्या कॉन्टॅक्ट मध्ये येते बरोबर. मग ह्या प्लेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर ह्या ठिकाणी पण रिएक्टिव्ह फोर्स तयार होणार आणि तो रिएक्टिव्ह फोर्स कसा असतो तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपला प्लेन कसा आहे हा इन्क्लाइंड आहे तर त्याला परपेंडिक्युलर ही रिएक्शन असणार. आता ह्या ठिकाणी ही रिएक्शन कशी होती हॉरिझॉन्टल होती म्हणजे सॉरी ह्या ठिकाणी तुमची ही जी काही प्लेन आहे हा व्हर्टिकल होता म्हणजे ह्या ठिकाणी जी काही रिएक्शन आहे तर त्याला परपेंडिक्युलर आली म्हणजेच हॉरिझॉन्टल आली ह्याप्रमाणे. तसंच ह्या ठिकाणी हा तुमचा इन्क्लाइन प्लेन आहे म्हणजे त्याला परपेंडिक्युलर रिएक्शन असणार आहे तुमचा हा रिएक्टिव्ह फोर्स असणार आहे म्हणजे हा अँगल तुमचा 90 डिग्री असणार आहे. ओके मग तेच आपल्याला ह्या ठिकाणी दाखवायचं. आपण हे आर ए हा रिएक्टिव्ह फोर्स दाखवूया इथं. ओके आणि दुसरा म्हणजे कुठला हा आर बी. आता ह्या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे आपण पुढे बघणार आहे म्हणजे ज्यावेळेस एखादा इन्क्लाइंड प्लेन हॉरिझॉन्टलशी जेवढा अँगल करतो म्हणजे समजा जर का तो हॉरिझॉन्टलशी 40 डिग्री अँगल करत असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणची जी काही नॉर्मल रिएक्शन असेल जी या प्लेनला कशी असते तर परपेंडिक्युलर असणार आहे ही नॉर्मल रिएक्शन. ओके ही नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकलशी तेवढाच अँगल करते. म्हणजे जर का समजा हा तुमचा फाय अँगल असेल तर तुमचा हा काय असेल तर हा फाय अँगल असणार बरोबर आहे का. म्हणजे इथं हा वाक्य काय लिहिता येतं आपल्याला अँगल मेड बाय inclined plane with horizontal is equal to कशा शिकवलंय बघा अँगल मेड बाय नॉर्मल रिएक्शन विथ व्हर्टिकल. लक्षात आलं का बघा म्हणजे ज्यावेळेस एखादा इन्क्लाइन प्लेन हॉरिझॉन्टलशी जेवढा अँगल करतो ओके तेवढाच अँगल कोण करते तर ह्या ठिकाणची जी काही रिएक्शन असेल का ही रिएक्शन नॉर्मल रिएक्शन अँगल करते पण कोणाबरोबर करते तर व्हर्टिकल बरोबर करते. म्हणजे परत इथे तुम्ही दाखवता आणखी एक स्केच म्हणजे हा तुमचा 40 डिग्री अँगल आहे म्हणजे हा इन्क्लाइन प्लेन आहे जो हॉरिझॉन्टलशी 40 डिग्री अँगल करतोय. ओके मग हा इन्क्लाइन प्लेन हॉरिझॉन्टलशी जेवढा अँगल करते किंवा करतोय या ठिकाणी तर तेवढाच अँगल ही तुमची नॉर्मल रिएक्शन करते. ओके कोणाबरोबर करते पण व्हर्टिकल बरोबर करते म्हणजे हा तुमचा किती असेल तर 40 डिग्री अँगल असेल बरोबर आहे का. हा एक कन्सेप्ट आहे लक्षात येतो का सगळ्यांना. अँगल मेड बाय द इन्क्लाइन प्लेन विथ हॉरिझॉन्टल इज इक्वल टू अँगल मेड बाय द नॉर्मल रिएक्शन विथ व्हर्टिकल. इज इट गेटिंग इट. हॅलो येस सर. यस सर. हा एक आहे. आता हे लक्षात ठेवू शकताय जर असं जरी नाही लक्षात आलं आपल्याला तरी आपण ह्या ठिकाणी फाइंड आउट पण करू शकतोय बरोबर आहे का. कसं फाइंड आउट करू शकतो बघा की आता समजा मी आता हा इन्क्लाइन प्लेन इथे दाखवला ओके समजा हा 40 डिग्री आहे ओके आणि मी काय करतोय तर ही रिएक्शन इथे दाखवतोय ओके हे तुमचे जे काय आहे ते आरबी आहे समजा. मग समजा ह्या प्लेनला जिथं कट करते ना तिथून मी काय केलं एक व्हर्टिकल किंवा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके मग हा तुमचा 40 डिग्री अँगल आहे बरोबर का.
हा किती अँगल असेल? हा अँगल किती असणार आहे? 90. 90. 90. आणि समजा हा अँगल आपल्याला माहित नाहीये. समजा मी इथं ह्याला थिटा कन्सिडर केला. ओके, तर तो अँगल तुम्ही फाइंड आउट करू शकताय का नाही? Yes, sir. Yes. कारण आपल्याला एखाद्या ट्रायंगलचे इन्क्लूड अँगल्स किती असतात आपल्याला माहित आहे. किती असतात? 180. 180. 180. म्हणजे काय येणार? थिटा प्लस 40 प्लस Plus 90. 90 इज इक्वल टू 180. 180. बरोबर. म्हणजे थिटा किती येणार बघा? हे दोन्ही किती होतात? 90 अधिक 40 130. म्हणजे 50. 180 वजा 50, sir. 50, sir. किती आलते? 130. 130. 50. 50. 50 डिग्री. बरोबर का? म्हणजे हा तुमचा काय आला? 50 डिग्री आला. पण आपल्याला कुणाचा अँगल पाहिजे? तर ह्या आरबीचा अँगल पाहिजे. म्हणजे ही आपली नॉर्मल रिएक्शन आहे. ह्या आरबीचा अँगल आपल्याला व्हर्टिकल बरोबर पाहिजे. कुठला अँगल पाहिजे आपल्याला? हा पाहिजे, हा. मग तो अँगल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय का? तर जर का तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी, तर हा अँगल किती आहे? हा 90 डिग्री आहे. कुणाचा अँगल? ह्या आरबीचा ह्या प्लेन बरोबर हा अँगल किती आहे? हा, म्हणजे आपण हा अँगल म्हणू शकताय तुम्ही, किंवा हा अँगल म्हणू शकताय, किंवा हा अँगल म्हणू शकताय. किती आहे तो? 90. 90 आहे. मग मला सांगा, हा टोटल 90 आहे. आपल्याला ह्या ठिकाणी 50 डिग्री मिळालाय. म्हणजे हा अँगल तुमचा किती आला? 40. 40. Means is it correct? Means if you are using this directly, this statement, okay, so it will be also valid. And suppose if you want to draw it by using this way also, so you will get it also correct way. लक्षात येते का? पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला ही प्रोसेस करायची ऐवजी तुम्ही काय करू शकता, तर हे वाक्य यूज करून, हा वाक्य आहे का, हे यूज करून तुम्ही काय करू शकता, तर डायरेक्टली लिहू शकता. इज इट गेटिंग इट? Sir. Yes, हा. मी समजा आणखीन एखादा असा दाखवतो, आता थोडा उलटा प्लेन दाखवतो. समजा हे 35 डिग्री आहे. ओके, आणि ही तुमची काय, तर नॉर्मल रिएक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या केसमध्ये समजा ही आर ए आहे. तर जर का हा इन्क्लाइंड प्लेन जर हॉरिझॉन्टलशी 35 डिग्री अँगल करत असेल, तर त्या केसमध्ये हे तुमचा आर ए कुणाशी 35 डिग्री अँगल करेल? Vertical. व्हर्टिकलशी. म्हणजे हा अँगल तुमचा किती येणार, तर 35 डिग्री येणार. 35. ओके, म्हणजे हा जो काही अँगल आहे, ही जी रिएक्शन आहे तुमची आरबी, आता इथे मी दाखवलाय 40 अँगल करते. ते तुम्ही इथं दाखवा, किंवा इथं दाखवा, किंवा इथे दाखवा, हे काय राहणार आहे, तर सेमच अँगल येणार आहेत. हे 40 असणार आहेत. कारण हे कशाबरोबर आपण 40 डिग्री करते म्हणतोय, तर तुमच्या व्हर्टिकल बरोबर. Vertical. मग तुम्ही ह्या आरबीच्या लाईन ऑफ ऍक्शन वरती कुठेही अशी लाईन व्हर्टिकल ड्रॉ केली, तर तिथे तो अँगल काय करणार आहे, तर ती नॉर्मल रिएक्शन किती अँगल करणार आहे, तर 40 डिग्रीचा अँगल करणार आहे. 40. इज इट क्लिअर? Yes, sir. आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना गरज पडेल. ओके, सो कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट? Yes, sir. Yes, sir. त्यात इथे ऑलरेडी आपण दाखवले. किती मिनिट राहिलेत? 5 मिनिट राहिलेत. आय डोंट नो अबाउट लाईन्स थेरम. सो टू हॅपन. पुढले लेक्चर कसे सर नेक्स्ट लेक्चर तुमचंच आहे. हा, जस्ट वेट फॉर फ्यू सेकंड. आय विल कॉल क्लिअर अबाउट दिस. हॅलो सर, हा, हे जे नोट्स सेंड केले नाही करतो पाठवतो. हॅलो. Hello, sir. हा, आपण कंटिन्यू करूया, बघूया सर आल्यानंतर. ह्या ठिकाणी आपल्याला लॅमिस थेरम बघायचं आहे. ओके, आता इथे स्केच तुम्ही बघू शकताय. हे बघा, ड्रॉ द स्केच.
नियर बाय. हे बघा ह्या ठिकाणी 3 फोर्सेस कन्सिडर केलेले आहेत. कुठले आहेत? F1, F2, F3. So these are the 3 forces are there. So F1, so this is F2 and F3. ठीक आहे. आणि ह्यांच्यामधले अँगल्स बघा कसे घेतलेले. सो देअर अँगल्स F1 आणि F2 यांच्यामधला अँगल हा काय तर तुमचा गॅमा आहे. त्यानंतर F2 बघा कुठला F2 आणि F3 यांच्यामधला अँगल अल्फा आहे. ओके. आणि त्यानंतर F1 आणि F3 यांच्यामधला अँगल ओके हा अँगल काय तर बीटा आहे. अल्फा बीटा गॅमा हे असे 3 अँगल्स आहेत ह्या रिस्पेक्टिव्ह फोर्सेस मधले. ओके. आता आपलं स्टेटमेंट काय सांगते बघा. ओके. ह्याच्यावरती म्हणजे एखाद्या बॉडीवरती समजा 3 फोर्सेस ऍक्ट होत असतील. ओके. बघा किती फोर्सेस तर 3 फोर्सेस फक्त. when 3 concurrent forces are acting on a body and suppose that 3 forces keep that body in equilibrium condition. म्हणजे आपण हा स्टेटमेंट सांगायच्या अगोदर आपल्या डोक्यात काही कंडिशन पाहिजेत किंवा आपण हे कधी अप्लाय करू शकतो. ओके. फर्स्ट थिंग इज दॅट ओनली 3 कॉन्करंट फोर्सेस शुड बी देअर. ओके. आणि समजा जर का ते 3 कॉन्करंट फोर्सेस हे त्या बॉडीला इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ठेवत असतील तर बघा काय सांगितलं की 3 कॉन्करंट फोर्सेस असायला पाहिजेत आणि ते 3 कॉन्करंट फोर्सेस त्या बॉडीला काय करायला पाहिजेत तर इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ठेवायला पाहिजेत. इज करेक्ट? लक्षात आलं का? येस सर. Yes. आता इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ठेवायला पाहिजेत किंवा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ठेवतात याचा अर्थ काय होतो? काय होतं? इक्विलिब्रियम मध्ये ठेवतात म्हणजे काय? रिझल्टंट 0 असतो. त्याचा रिझल्टंट काय असणार तर डेफिनेटली काय असेल तर 0 असणार. ओके. म्हणजेच तर ती बॉडी काय होणार तर रेस्ट कंडिशनला राहणार. हे आपल्याला ह्या 2 गोष्टी आपल्या डोक्यात राहतात, लक्षात राहतात. म्हणजे काय की ती बॉडी ही रेस्ट कंडिशनला असणार आणि त्यांचा रिझल्टंट काय असणार तर 0 असणार. ओके. मग आता हे स्टेटमेंट काय सांगते बघा. ओके. स्टेटमेंट काय सांगते? if a body is in equilibrium under the action of only 3 concurrent forces, then each force is proportional to the sine of angle between the other 2 forces. ओके. म्हणजे प्रत्येक फोर्स म्हणजे त्याचा अर्थ काय होतो बघा. म्हणजे जर का ह्या 3 फोर्सेसमुळे जर बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असेल तर प्रत्येक फोर्स हा कशाला प्रोपोर्शनल आहे? सो इट इज सपोज F1, सो इट विल बी प्रोपोर्शनल. कोणाला प्रोपोर्शनल असेल? इट विल बी प्रोपोर्शनल टू साइन ऑफ अँगल बिटवीन रिमेनिंग 2 फोर्सेस. राहिलेले 2 फोर्सेस कुठले आहेत? F1, F2 आणि F3. F3. हे 2 राहिलेले फोर्सेस आहेत. ओके. आणि ह्यांच्यामधला अँगल किती आहे? अल्फा आहे. अल्फा. हा म्हणजे इथं काय लिहू शकताय मग? स्टेटमेंट काय सांगते? then each force is proportional to the sine of angle between remaining 2 forces. म्हणजे F1 is directly proportional to the sine alpha. लक्षात आलं का? मग तसंच तुम्ही प्रत्येक फोर्स साठी F2 साठी पण अप्लाय करू शकता. मग F2 साठी पण तुम्ही लिहू शकता F2 is directly proportional to हा स्टेटमेंट काय? साइन ऑफ अँगल बिटवीन रिमेनिंग 2 फोर्सेस. मग जर का तुम्ही F2 कन्सिडर केला तर राहिलेले 2 फोर्सेस कुठले आहेत? F1 आणि F3. मग त्यांच्यामधला अँगल किती आहे? बीटा. बीटा. म्हणजे काय लिहा ठिकाणी? Sin साइन साइन बीटा. बीटा. आणि आता मला F3 साठी सांगा. साइन Sin गॅमा. Sin gamma. साइन गॅमा. ओके. आणि ह्याच्यापासून आपल्याला हे डिराइव्ह करायचं आहे बघा काय ह्या फॉर्म्युला F1 डिवाइडेड बाय साइन अल्फा इज इक्वल टू F2 डिवाइडेड बाय साइन बीटा इज इक्वल टू F3 डिवाइडेड बाय साइन गॅमा. ठीक आहे. सो लेट अस सी दॅट. आता इथे बघा as usual, so we have considered the forces F1, F2 and F3 acting on a body, okay, in equilibrium. Okay, since the body is in equilibrium, the resultant should be 0. आता ही बॉडी कशी आहे तर इक्विलिब्रियम मध्ये आहे. मग त्याचा रिझल्टंट कसा पाहिजे तर 0 पाहिजे.
ठीक आहे, इथेच आपण बघूया डायरेक्टली. बरं, आतापर्यंत मी काय सांगितलं लक्षात आलं का? Yes, sir. आता मला काय Yes, करायचंय, तर ह्या ठिकाणी व्हेक्टर डायग्राम ड्रॉ करायचे. आठवते का व्हेक्टर डायग्राम? Yes. ओके, व्हेक्टर डायग्राम कुणाची ड्रॉ करायची आहे, तर ह्या फोर सिस्टीम साठी मला ड्रॉ करायचे. कुठली फोर सिस्टीम? सो दिस वन, ज्या ठिकाणी F1 F2 F3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. मग ह्या ठिकाणी मी बोज नोटेशन यूज करतोय बघा. इथं ए, बी आणि तुमचं इथे काय सी. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही व्हेक्टर डायग्राम ड्रॉ करणार आहे, ओके, आता हा F1 जो फोर्स आहे हा आपण कसा रीड करणार? बोज नोटेशन यूज केल्यानंतर फोर्स ए बी असं म्हणू शकताय. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हेक्टर डायग्राम ड्रॉ करणार आहे तर ते काय असणार, तर ह्या ठिकाणी स्मॉल ए बी असणार. स्मॉल ab. म्हणजे F1 हा तर फोर्स आहे, तुम्ही स्पेस डायग्राम मध्ये तो कशाने दाखवताय, तर कॅपिटल ए बी, आणि कॅपिटल ए बी फोर्स रिप्रेझेंट करतोय. आणि स्मॉल ए बी जे आपण व्हेक्टर डायग्राम मध्ये यूज करतोय, तर हे स्मॉल ए बी हे काय रिप्रेझेंट करतं, तर डिस्टन्स रिप्रेझेंट करत असतं, लक्षात ठेवा. मग तसंच या ठिकाणी F2 बोज नोटेशन यूज केल्यानंतर F2 आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, BC. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हेक्टर डायग्राम ड्रॉ कराल तर त्यामध्ये हे काय असेल, तर स्मॉल BC ते डिस्टन्स रिप्रेझेंट करत असणार आहे. त्यानंतर तुमचा F3. ओके, मग F3 ह्या ठिकाणी आपण कशाने दाखवतोय, CA. C आणि ते काय असेल, तर तुमच्या ह्या ठिकाणी distance. c. ओके, नाउ लेट अस स्टार्ट. आता ह्या ठिकाणी आपण काय करूया, तर ह्याची व्हेक्टर डायग्राम ड्रॉ करायला स्टार्ट करूया. आता आपल्याला ए बी ला पॅरल लाईन ड्रॉ करावं लागेल. ओके, सो विल ड्रॉ पॅरल लाईन टू द ए बी. ह्याप्रमाणे हा तुमचा काय ए आणि हा काय तर बी. ओके, अँड दिस इज द विच फोर्स, F1. ठीक आहे, मग मला सांगा आता ह्या ठिकाणी बघा, तुम्ही ह्याला पॅरल लाईन ड्रॉ केली ए बी. आता काय करायचं आपल्याला, परत किंवा त्याच्या अगोदर आपण अँगल दाखवूयात. कुठला अँगल बघा, ज्यावेळेस तुम्ही हे ए बी लाईन ड्रॉ करताय ना, तर त्यावेळेस आपल्याला हा अँगल दाखवायचा आहे. हा अँगल किती असेल हो, व्हर्टिकल बरोबर, म्हणजे हा अँगल घ्यायचा आहे आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही ही लाईन ड्रॉ केली आहे, दिस अँगल, सो इट इज हाऊ मच, Theta. बीटा. बरोबर आहे का? हे ऍज इट इज इथला अँगल घेतलाय, व्हर्टिकल बरोबर बीटा अँगल आहे, पण तो काय केला तर या ठिकाणी हा बीटा अँगल दाखवलेला आहे. ओके, नाउ लेट अस ड्रॉ पॅरलल लाईन टू द BC. आता BC ला पॅरलल लाईन ड्रॉ करायचे, कुठून करायचे, तर या ठिकाणी पॉइंट बी मधून. सो लाईक दिस विल ड्रॉ दी parallel line. ओके, सो लाईक दिस. मग आता इथं हा पॉइंट कुठला असणार आहे, तर तुमचा सी पॉइंट असेल. आणि हे कुठला फोर्स रिप्रेझेंट करेल, तर F2 रिप्रेझेंट करेल. ठीक आहे, आता मला परत तो अँगल्स दाखवायचे बघा. कुठला अँगल दाखवायचा आहे, हा गॅमा दाखवायचा आहे. हा अँगल. ओके, आता कसा घ्यायचा आहे बघा अँगल तुम्ही. आता तुम्ही इथे बघू शकता बघा. ओके, तर हा अँगल, ओके, हा जो गॅमा आहे तो गॅमा अँगल कुठून आहे, F1 पासून तो F2 पर्यंतचा आहे. ओके, आणि ही लाईन पण जी काय आहे आपली, ही जी मी आता पांढऱ्या कलरने दाखवली का, ही पण लाईन कुणाची आहे, F1 ची आहे. बरोबर का? मग ही F1 ची आहे, म्हणजे ह्या ठिकाणी ह्या F1 पासून F2 चा अँगल किती आहे आपल्याला माहित आहे. तो किती अँगल आहे, सो इट इज हाऊ मच, गॅमा. Gamma. सो दिस अँगल, सो इट विल बी द गॅमा. ठीक आहे, नाउ नेक्स्ट हे झाले आपण F1 F2 काय केलं तर रिप्रेझेंट केलेले आहेत. नाउ सो आय हॅव टू ड्रॉ पॅरलल लाईन टू द CA. आता CA ला पॅरलल लाईन ड्रॉ करायचे. ओके, म्हणजे आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही सी मधून ज्यावेळेस पॅरलल लाईन ड्रॉ कराल, ओके, तर ती लाईन बघा, ती लाईन कुठून पास होणार आहे, तर तुमच्या फर्स्ट पॉइंट मधूनच पास व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे मला सांगा बरं. म्हणजे मी काय सांगतो बघा आता, की
ज्यावेळेस तुम्ही ह्या सी ला पॅरल लाईन ड्रॉ कराल ना, तर ही लाईन ही ए मधूनच पास व्हायला पाहिजे. का असं मी म्हणू शकतो? हाऊ आय कॅन सी दिस स्टेटमेंट? रिझल्टंट 0 यायला पाहिजे. बरोबर आहे का? हा, म्हणजे एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे तुमचा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे, म्हणजे रिझल्टंट कसा आहे तर 0 आहे. 0. बरोबर का? मग रिझल्टंट जर का 0 असेल तर ह्या ठिकाणी ही लाईन जी आहे का लास्ट लाईन, तर पहिल्या पॉइंट मधूनच पास व्हायला पाहिजे. गेटिंग इट? म्हणजे ह्या ठिकाणी क्लोज्ड पॉलिगॉनच मिळाला पाहिजे कंपल्सरी. आर यू गेटिंग इट? जर का क्लोज्ड मिळत नसेल, म्हणजे ह्या ठिकाणी शेवटची लाईन जर का पहिल्या पॉइंटला जर का मॅच होत नसेल, तर ह्याचा अर्थ काय होईल? इक्विलिब्रियम मध्ये नाही बॉडी. इक्विलिब्रियम मध्ये नाही. तर ही जी काही फोर्स सिस्टीम आहे का, तर ही त्या बॉडीला इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ठेवत नाही असा अर्थ होतो. पण आपल्याला माहित आहे, काय माहित आहे आपल्याला, की ह्या फोर्सेसमुळे ही बॉडी काय होते तर इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये राहते. तर त्यासाठी आपण काय करणार, तर तुमचा लास्टचा पॉइंट जे काही हे लाईन आहे का, तर या फर्स्ट पॉइंटला काय करणार तर जॉईन करणार. आर यू गेटिंग इट? आणि मग तुम्ही राहिलेला शेवटचा अँगल दाखवू शकता बघा. कुठला अँगल आहे आता आपल्याला दाखवायचा राहिलाय? अल्फा. अल्फा. हा, तो कुठून दाखवाल बघा. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकताय, ह्याला एक्सटेंड करू शकता. ओके, आणि हा अँगल तुम्ही दाखवू शकता. सो इट विल बी अल्फा. लक्षात आलं का? सो Yes, लाईक sir. दिस वी हॅव ड्रॉन द व्हेक्टर डायग्राम. आपण ह्याप्रमाणे ही व्हेक्टर डायग्राम ड्रॉ केलेली आहे. कोणासाठी तर ह्या फोर्स सिस्टीमसाठी. ठीक आहे. मग मला थोडं आता इमिजिएटली इन्क्लुडेड अँगल सांगा बरं ह्यांचे आतले. सो व्हॉट विल दॅट इन्क्लुडेड अँगल्स? हा, हे अँगल, हा अँगल किती असेल? 60. 60, sir. का? इक्विलिब्रियम म्हणल्यावर इक्विलॅटरल ट्रायंगल असणार ना. इक्विलिब्रियम आहे म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होईल असं मी कधी सांगितलं का? नो सर. सरळ आहे की हो. मला सांगा, तुम्हाला हा अँगल माहित आहे किती आहे? बीटा आहे. ही अशी उभी लाईन काढली आणि इथं जर मी एखादा पॉइंट तयार केला तर हा अँगल किती होतो? 180. 180. आणि मग तुम्हाला, म्हणजे मी पण अशी लाईन जर काही तयार केली तर हा अँगल तुमचा 180 होतोय. आणि ह्या 180 पैकी हा अँगल तुम्हाला माहित आहे किती आहे? 180 minus Beta. बीटा आहे. म्हणजे जर का तुम्ही ह्या 180 मधून हा बीटा वजा केला तर तुम्हाला हा अँगल मिळेल. आणि तो किती येईल? 180 minus 180 मायनस बीटा. बीटा. तसाच हा पण मिळेल. मग हा अँगल 180 minus gamma. हा पण किती आहे? 180 आहे. मग 180 मधून गॅमा वजा करा. काय ह्या ठिकाणी 180 मायनस गॅमा. 180 मायनस गॅमा. आणि तसंच हा 180 मायनस 180 हा टोटल हा किती आहे? 180 आहे. 180. त्या 180 मधून गॅमा वजा केला का हा आतला अँगल मिळेल. म्हणजे काय लिहू शकता तुम्ही ह्या ठिकाणी? 180 180 मायनस मायनस अल्फा. अल्फा. ओके. सो लाईक दिस वी हॅव गॉट द इन्क्लूड अँगल्स. पण आता एक साइन रूल आहे बघा, तुम्ही मला वाटतं शिकला असाल. आय थिंक सो ऑर नॉट, आय डोंट नो. और आय थिंक सो यू माइट हॅव बीन स्टडीड. जर काही एखादा ट्रायंगल असेल ह्याप्रमाणे, ओके, समजा ट्रायंगल तुमचा ए बी आणि सी असा आहे. ठीक आहे. आणि ह्यांच्यामधले अँगल्स Small abs. समजा स्मॉल ए, बी आणि सी अशा आहेत. ठीक आहे. आणि ह्या तुमच्या साइड्स आहेत. ते ॲज इट इज पण तुम्ही घेऊ शकताय, किंवा आपण ह्याला नाव काय देऊ शकतोय? समजा पी देऊया. तर ते ए बी सी समोर म्हणजे साइड्स असत होते, मग ते हा, हे ट्रायंगलचं नाव काहीतरी वेगळं आहे, आय थिंक सो. यस सर यस हा, सर. बट इट विल नॉट मॅटर. आपण नोटेशन काय पण यूज करू शकतो. पी क्यू
क्यू आणि आर. ओके, किंवा थांबा आपण व्यवस्थित यूज करूया. आपल्याला अपोजिट साइड्स आर triangle च्या- इक्वल टू हा. साइन्स ऑफ हा असं यूज angle. करूया. हा अँगल तुमचा ए, हा बी आणि हा सी. ओके, आणि ह्या साइड्स ए, ही बी आणि सी असा ट्रायंगल आहे. ओके, ह्यांच्या साइड्स एबीसी आहेत, त्यांची इन्क्लूड अँगल्स ह्याप्रमाणे आहेत एबीसी. ओके, तर इथं साइन रूल कसा यूज करतो बघा आपण. इथं कसा यूज करतो, द साइड, इफ यू टेक एनी साइड, ओके, द रेशिओ ऑफ वन ऑफ द साइड. बघा काय सांगितलं मी, रेशिओ ऑफ वन ऑफ द साइड. ओके, अँड साइन ऑफ इट्स अपोजिट अँगल, म्हणजे अपोजिट अँगल काय ए, लाईक दिस, इज इक्वल टू रेशिओ ऑफ इट्स अनदर साइड. मी समजा बी घेतली, बी रेशिओ ऑफ अनदर साइड अँड द साइन ऑफ अँगल ऑफ इट्स अपोजिट अपोजिट अँगल, यू कॅन सी दॅट Angle. साइन बी. मग तसंच ह्या ठिकाणी राहिलेल्या रिमेनिंग साइडसाठी पण तुम्ही लिहू शकताय. काय मग ह्या ठिकाणी स्मॉल सी सी अपॉन साइन सी. साइन कॅपिटल सी. हा असा साइन रूल आहे. तुम्ही शिकलाय का अगोदर, झालंय? Yes, sir. हा साइन रूल आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके, आता इथे थोडस चेंज असेल. आता इथं आपल्याला साइडच्या ठिकाणी काय असतील तर ते फोर्सेस घेणार आहे आपण, रिस्पेक्टिव्ह फोर्सेस. म्हणजे इथे जर का तुम्ही बघितलं, साइड ए बी काय रिप्रेझेंट करते, F1 फोर्स रिप्रेझेंट करते. ओके, साइड BC काय रिप्रेझेंट करते, F2 फोर्स. ओके, आणि साइड CA हे काय रिप्रेझेंट करते तर F3. ओके, F3 रिप्रेझेंट करते. ओके, so this is the difference is there. Okay, now start to use it. हे यूज करायला स्टार्ट करा. आपण इथून स्टार्ट करूया. कुठून स्टार्ट करायचं, इथे ट्रायंगल आहे बघा. कुठला ट्रायंगल आहे, ABC हा ट्रायंगल आहे. ह्याचे आतले इन्क्लूड अँगल्स कसे आहेत, पॉईंट ए ला किती अँगल आहे, 180 मायनस बीटा, बी ला किती आहे 180 मायनस gamma. गॅमा, आणि सी ला किती आहे 180 मायनस अल्फा. ओके ओके, स्टार्ट इट. यूज ॲट पॉईंट ए. पॉईंट ए ला यूज करा. काय बघा, पॉईंट ए ला यूज केला तर ह्या F2 अँगलच्या अपोजिट साइड कुठली आहे, इथं F2 F2 डिवायडेड बाय काय, साइन ऑफ 180 माइनस बीटा. साइन ऑफ 180 मायनस बीटा इज इक्वल टू. हा परत आता ह्या ठिकाणी हा घेऊया आता अँगल, बी पॉइंटचा अँगल घेऊया. किती आहे, F3 180 मायनस गॅमा आहे. ह्याची अपोजिट साइड काय, F3 डिवायडेड बाय साइन ऑफ 180 माइनस gamma. साइन ऑफ 180 मायनस गॅमा. ओके, आता काय राहते बघा, शेवटचा अँगल राहतोय पॉईंट सी ला. चेक करा, पॉईंट सी ला किती अँगल आहे, 180 मायनस अल्फा. ह्याचे Alpha. अपोजिट साइड किंवा फोर्स कुठला आहे, F1 डिवायडेड बाय Sin 180 साइन ऑफ 180 माइनस अल्फा. ओके, आणि साइन 180 मायनस अल्फा म्हणजे काय असतो. ओके, साइन 180 मायनस अल्फा म्हणजे काय, हाऊ आय कॅन राईट, नो चेकआउट. मायनस साइन minus cos. नाही, थोडं बघा बरं काय येतं. हा फॉर्म्युला आहे का तुम्ही, एवढं यायला पाहिजे मला लगेच. साइन सिम्पली साइन अल्फा हा फॉर्म्युला आहे. काय तुमचा साइन 180 अल्फा म्हणजे काय येणार या ठिकाणी, साइन साइन अल्फा. सो अप्लाइड फॉर एव्हरीवन. आता प्रत्येकासाठी अप्लाय करा या ठिकाणी. काय या ठिकाणी मग F2 अपॉन साइन बीटा. F2 अपॉन साइन बीटा. त्यानंतर F3 अपॉन Sin साइन गॅमा.
आणि F1 डिवायडेड बाय साइन अल्फा. अल्फा. हेच आपण व्यवस्थित लिहू शकतो. F1 divided by sin alpha, F2 divided by sin of beta, and F3 divided by sin of gamma. Okay, so this is very important because we have to use it while solving the problems. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. लक्षात येते का? एकदम सिंपल स्टेटमेंट आहे. आता प्रूफ विचारायची तर शक्यता कमी आहे, जर ऑनलाईन एक्झाम असेल तर शक्य नाही, पण आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म्युला लागेल आणि कसं आलं आपण आता ह्या ठिकाणी बघितलेलं. एनी डाऊट इन केस ऑफ दिस? नो सर. नो सर. हॅलो. No, sir. नो. No, sir. हा, shall I erase this all this? Yes. सर. Yes, sir. हा, हेच ह्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. आता हे जे काय आहे का थिअरी म्हणजे काय, तर तुम्ही जे आता आपण एक्सप्लेन केलं का तेच आहे. Since the body is in equilibrium, the resultant should be 0, which means the last point of vector diagram should coincide with the first point A. Thus it results in a triangle of forces as shown in figure. मग ह्या ठिकाणी एक्सटर्नल अँगल्स ॲट पॉइंट ए बी सी किती आहेत आपले? बीटा, गॅमा आणि अल्फा आहेत. ओके, अँड ए बी बी सी सी आर द पॅरलल टू F1 F2 F3 म्हणजे ह्याप्रमाणे मिळतात. ते बघितलं होतं आपण. इथं साइन रूल अप्लाय केलाय. मग हेच आपण इथं बघितलेलं. ओके, ह्याच्या काही लिमिटेशन्स असतात लॅमिस थेरमची, तर ते बघूया आपण शॉर्टमध्ये. दिस थेरम इज अप्लाइड ओनली व्हेन द बॉडी इज इन इक्विलिब्रियम. पहिली लिमिटेशन काय की हे आपण कधी यूज करू शकतोय? काय कंडिशन? की बॉडी ही इक्विलिब्रियम मध्ये असेल तरच आपण या ठिकाणी लॅमिस थेरम यूज करू शकतोय. ओके, देन सेकंड, इट कॅनॉट बी अप्लाइड व्हेन लेस दॅन और मोर दॅन 3 कॉन्करंट फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द बॉडी. ओके, जर का 3 पेक्षा जास्त फोर्स असतील तरी पण आपण यूज करू शकत नाही आणि कमी असतील तरी यूज करू शकत नाही. जस्ट मिनिट. हा, म्हणजे जर 3 पेक्षा कमी आणि जास्त फोर्सेस असतील तरी आपण या ठिकाणी हा थेरम यूज करू शकत नाही. ओके, देन इट कॅनॉट बी अप्लाइड फॉर पॅरलल फोर्स सिस्टीम और द नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. बघा काय काय 3 आहेत. पहिली गोष्ट, बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असतानाच यूज करू शकतोय. दुसरं म्हणजे 3 पेक्षा कमी चालणार नाहीत, जास्तही चालणार नाहीत. ओके, हे आपण कशासाठी यूज करू शकत नाही? पॅरलल फोर्स सिस्टीम साठी आपण यूज करू शकत नाही. त्याचप्रमाणे नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम साठी पण आपण लॅमिस थेरम यूज करू शकत नाही. नेसेसरी कंडिशन्स काय यूज करण्यासाठी? बघा, 3 कॉन्करंट जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत बॉडीवरती, तर ते बॉडी इक्विलिब्रियम मध्ये ठेवायला पाहिजेत, बॉडीला इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ठेवायला पाहिजेत पहिले. देन आउट ऑफ 3 कॉन्करंट फोर्सेस ॲटलिस्ट 2 फोर्सेस मस्ट बी नोन. ओके, म्हणजे 3 कॉन्करंट फोर्सेस पैकी आपल्याला कमीत कमी 2 माहित असायला पाहिजेत. देन नेक्स्ट, आउट ऑफ 3 अँगल्स ॲटलिस्ट 2 अँगल्स मस्ट बी नोन. सॉरी, तर 3 पैकी एक फोर्स माहित असायला पाहिजे. बरोबर. Out of 3 concurrent forces, at least 1 force must be known, and out of 3 angles, at least 2 angles must be known. हे 3 फोर्सेस पैकी कमीत कमी एक फोर्स माहित असायला पाहिजे आणि 3 अँगल पैकी कमीत कमी 2 अँगल्स आपल्याला माहित असायला पाहिजेत. ओके, इज देयर एनी डाउट इन केस ऑफ दिस? नो सर. No, sir. No, sir. Okay, so we'll see one simple type of the numerical on this. Okay, just wait.
Okay, we'll see the numerical. You can give the heading numericals on Lamis theorem. सर ते सर्कल सेंटर मध्ये नाही. कोणाच्या सेंट्रल नाही? स्लाइडच्या एकदम कोपऱ्याला. स्लाइड नाहीच तर सेंट्रल नाही की म्हणजे स्केच म्हणताय का? हा सर, काय प्रॉब्लेम आहे? एकदम वरी गेलंय ते स्क्रीनच्या बाहेर. तुम्हाला नाही दिसत नाही सर. का? नाही सर, दिसते बोर्डवर दिसते आम्हाला. बोर्डवर आहे सर. चेक करा. झालं सर. Okay, write down the question. Find the reactive forces. Write down question. Find the reactive forces. किंवा असं पण विचारतात. Find the reactive forces or reactions. Reactions at contact point. At contact point A and B. Refer the figure. Refer the figure. ठीक आहे. कॉन्टॅक्ट पॉइंट हे आहेत हा A, हा B. So this is the sketch and this is the question. आता लक्ष द्या. आता काय फाइंड आउट करायचं बघा आपल्याला. व्हॉट टू फाइंड आउट. सो इनिशियली वी हॅव टू राइट इट. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? काय विचारलेलं आहे? फाइंड द रिएक्टिव्ह फोर्सेस F1 and A and B. म्हणजेच काय आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रिएक्टिव्ह फोर्सेस ऍट A म्हणजे आपण कशाने दाखवणार ते? R ऍट द सफिक्स स्मॉल a. RA. ओके. आणि दुसरं म्हणजे काय तर R ऍट द सफिक्स B. वी हॅव टू फाइंड आउट द RA अँड RB. आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. ठीक आहे. ह्याचं वेट दिलेलं आहे 500 न्यूटन. हे जे काही सिलेंडर आहे तर त्याचं वेट दिलेलं आहे. आता लक्ष द्या इकडं. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ह्या ठिकाणी हा पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय विचारलेला आहे? तर स्केच त्याच्या अगोदर समजून घ्या. स्केच मध्ये काय दिलेलं आहे? तर दोन प्लेन आहेत. त्यापैकी एक व्हर्टिकल प्लेन आहे आणि एक इन्क्लाइन प्लेन आहे. सगळ्यात महत्वाचा अँगल राहिला इथं. $30 अँगल आहे. ओके. तर ह्या ठिकाणी तर दोन प्लेन आहेत. पहिला प्लेन कसा आहे? व्हर्टिकल आहे. दुसरा प्लेन कसा आहे? इन्क्लाइंड आहे. लक्षात येते का? पहिला प्लेन व्हर्टिकल आहे, दुसरा इन्क्लाइंड आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काय कॅव्हिटी जो काय तयार होतोय तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? तर एक सिलेंडर ठेवलेला आहे किंवा एक स्पेअर ठेवलेला आहे.
काही कन्सिडर करू शकताय, काय मेन्शन केलेलं नाहीये. ओके, तर तर ह्या ठिकाणी हा ज्यावेळेस सिलेंडर तुम्ही ठेवताय ह्या ठिकाणी 2 चॅनल्स मध्ये, तर तो डेफिनेटली कॉन्टॅक्ट मध्ये येणार तो त्या प्लेनच्या. ह्याला दुसरा पण वर्ड आहे बरं, ह्याला चॅनल्स पण यूज करतात, प्लेन पण वर्ड यूज करतात आणि चॅनल्स पण. ओके, मग ज्यावेळेस तुम्ही हा जो काही सिलेंडर आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्या प्लेन मध्ये ठेवताय, तर डेफिनेटली तो 2 प्लेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल. बरोबर, म्हणजे पहिल्यांदा तो प्लेन ह्या व्हर्टिकल प्लेनच्या पॉईंट ए ला कॉन्टॅक्ट मध्ये येईल. म्हणजे डेफिनेटली काय होणार आहे, तर त्या ठिकाणी एक रिएक्टिव्ह फोर्स हा तयार व्हायलाच पाहिजे, कारण ह्या ठिकाणी ह्याचं जे काही वेट आहे, ओके, तर काही पार्शियली ह्याचं वेट काय होणार, तर ह्याच्यावरती ऍक्ट होणार आहे, म्हणजेच ह्या ठिकाणी एक रिएक्टिव्ह फोर्स तयार होईल. मग त्याचप्रमाणे ह्या सिलेंडरचा जो काय काही पोर्शन आहे, तर ह्या ठिकाणी प्लेन दुसरा जो काही प्लेन आहे इनक्लाइन प्लेन, ओके, त्या इनक्लाइन प्लेनच्या पॉईंट बी ला कॉन्टॅक्ट मध्ये येईल. मग डेफिनेटली तर त्या ठिकाणी पण काय होणार आहे, तर ह्या पॉईंट बी पाशी पण एक रिएक्टिव्ह फोर्स तयार होणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल, सो लेट अस सी और लेट अस ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम. आपल्याला काय करूया, तर आपण ह्या ठिकाणी फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करूया. मग फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करण्यासाठी अगोदर तुम्हाला काय ड्रॉ करावं लागेल, काय ड्रॉ करावं लागेल? सर्कल नाही, ते सिलेंड्रिकल सिलेंडर पण नाहीये, बॉडी. बॉडी पण नाहीये, ती काय आहे मग? काय म्हणतो आपण त्याला सेपरेट केल्यावर? फ्री बॉडी. फ्री बॉडी. चहा वगैरे घेऊ शकताय तुम्ही घरी, मी एक घेऊ शकत नाही, तुम्हाला बाहेर जावं लागतं. तुम्ही मला वाटतं चहा वगैरे घेऊन पण बघू शकताय, काय प्रॉब्लेम नाही, बोर वगैरे होत असेल तर. ओके, ह्याला काय म्हणतो आपण? सो व्हॉट इज दिस? फ्री बॉडी. is the free body. Means for drawing the free body diagram, so first of all you need to draw the free body. म्हणजे तुम्हाला जर का फ्री बॉडी डायग्राम जर का ड्रॉ करायची असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला काय ड्रॉ करावं लागेल, तर फ्री बॉडी डायग्राम ही ड्रॉ करावं लागेल. मग त्यासाठी मी काय केलं, तर हा जो काही सिलेंडर स्पियर आहे, तर ह्या प्लेन पासून, म्हणजे आता ह्यांचे जे काही सराउंडिंग म्हणजे काय होते, हे 2 प्लेन होते, ह्या प्लेन पासून सेपरेट केले आणि ह्या ठिकाणी ड्रॉ केली, ही फ्री बॉडी. मग दिलेली फ्री बॉडी, ही फ्री बॉडी डायग्राम कधी होणार? रिएक्टिव्ह फोर्स. जर का त्याच्यावरती ऍक्टिव्ह आणि Reactive रिएक्टिव्ह फोर्सेस forces. दाखवले तर. ओके, मग आता ह्याचा ऍक्टिव्ह फोर्स म्हणजे काय असेल, तर ह्याचा वेट असेल, जो किती आहे, 500 न्यूटन आहे. ओके, आणि रिएक्टिव्ह फोर्सेस काय असणार, तर ह्या ठिकाणी 2 आहेत. ओके, बघा आता तो रिएक्टिव्ह फोर्सेस आपण मागाशी बघितलेला आहे, रिएक्टिव्ह फोर्स. ओके, आता हा जो काही रिएक्टिव्ह फोर्स आहे का, आता बी पॉइंटला कसं तयार होईल बघा. परपेंडिक्युलर टू प्लेन. ओके, परपेंडिक्युलर काय लक्षात ठेवायचं, ह्या ठिकाणी जर बी पॉइंटला रिएक्टिव्ह फोर्स मिळणार आहे, आपल्याला माहित आहे, पण कसं मिळणार आहे तो? परपेंडिक्युलर, प्लेनला परपेंडिक्युलर. हा एक महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट काय बघा, मग पहिल्यांदा पहिली केस मी काय सांगितली, की ह्या ठिकाणी जी काही रिएक्शन असेल, तर ती ह्या प्लेनला परपेंडिक्युलर. आणि दुसरं म्हणजे काय, सो व्हॉट एव्हर दॅट reactive force is there, so it must pass through the center of that body, means center of that cylinder. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही तुमची हे रिएक्टिव्ह फोर्स किंवा रिएक्शन आहे का, तर ही ह्या प्लेनला परपेंडिक्युलर तर पाहिजेच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर त्या बॉडीच्या सेंटर मधून पण पास व्हायला पाहिजे. आर यू गेटिंग इट? बरोबर का? आणि हा अँगल तुमचा डेफिनेटली कसा असेल, तर 90 डिग्री असेल. ओके, मग ही रिएक्शन तुमची कुठली झाली, तर आर बी झाली. ओके, आणि दुसरी रिएक्शन कशी असणार आहे ह्या ठिकाणी? हा, दुसरी रिएक्शन, ही रिएक्शन परपेंडिक्युलर. कुणाला परपेंडिक्युलर? ह्या प्लेन, ह्या ए ला परपेंडिक्युलर, बरोबर, ह्या व्हर्टिकल प्लेनला परपेंडिक्युलर. ओके, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर. आणि दुसरा पॉइंट कुठला सांगितला मी, जर परपेंडिक्युलर तर असायलाच पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, Pass through बॉडी. इट मस्ट पास थ्रू द सेंटर ऑफ द बॉडी, त्या सेंटर मधून ही पास व्हायला पाहिजे. ओके, आणि ही रिएक्शन तुमची कुठली असेल, तर आर ए असेल. ठीक आहे, मग आता आपण मागाशी बघितल्याप्रमाणे की तुमचे जे काही अँगल्स तुम्हाला दाखवायचे आता. ओके, व्हर्टिकल बरोबर अँगल किती असेल आता इथला तुम्ही सांगू शकता डायरेक्टली,
का कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला? 30. 30. 30 डिग्री 30 डिग्री. ओके, म्हणजे आपल्याला माहित आहे की इन्क्लाइन प्लेन हॉरिझॉन्टलशी जेवढा अँगल करतो तर तेवढा अँगल हा रिएक्टिव्ह फोर्स करतो. कोणाबरोबर करतो तर ह्या ठिकाणी ह्या व्हर्टिकल बरोबर करतो. म्हणजे हा अँगल तुमचा 30 डिग्री येणार. ओके, मग दुसरा व्हर्टिकल पण हा पण व्हर्टिकलच आहे, म्हणजे इथे जर दाखवला तर तो सेमच राहणार आहे. सो दिस वन. ओके, म्हणजे हा अँगल पण काय असेल तर तुमचा 30 डिग्री. म्हणजे 30. ह्या लाईन वरती ह्या आरबीच्या लाईन ऑफ ऍक्शन वरती कुठेही मी अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, ओके, तर त्याला तो अँगल किती असणार आहे तर 30 डिग्रीचा असणार. ओके, आणि हा तुमचा 90 डिग्री असेल. ठीक आहे, आता मी काय करू शकतो तर ऑलरेडी मी ऍक्टिव्ह फोर्स दाखवला होता वेट, आता रिएक्टिव्ह फोर्स दाखवायचे. ह्या ठिकाणी रिएक्टिव्ह फोर्सेस कुठले आहेत? आर ए आणि आरबी हे रिएक्टिव्ह फोर्सेस आहेत. सो लेट अस सी और लेट अस शो दिस फोर्सेस ऑन दिस फ्री बॉडी. ओके, फ्री बॉडी वरती आपण हे दाखवूया आता. सो लाईक दिस. ठीक आहे, आणि हा तुमचा आर ए कसा आहे तर हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, हा तुमचा काय झालं आर ए, आणि हा काय झाला तर आर बी. आणि अँगल्स आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले. हा आर बी व्हर्टिकल बरोबर किती अँगल करतोय? 30 डिग्री. ओके, आणि हा अँगल तुमचा किती आहे तर 90 डिग्री. ओके, लक्षात आली का सगळ्यांची? ही तुमची काय झाली तर फ्री बॉडी डायग्राम ऑफ दिस cylinder. Okay, so here now in the solution you can start by applying Lami's theorem. By applying Lami's theorem असं ह्या ठिकाणी उल्लेख करायचा, आणि त्यानंतर तो जो काही फॉर्म्युला आहे का आपण डिराइव्ह केलेला तो फॉर्म्युला ह्या ठिकाणी तुम्हाला अगोदर लिहावा लागेल. F1 divided by sin alpha is equal to F2 divided by sin beta, F3 divided by sin gamma. ठीक आहे, सो स्टार्ट फ्रॉम हिअर नाउ. आता इथून स्टार्ट करा. आता आपल्याला हे कुणाला अप्लाय करायचे? आर ए, वेट आणि आरबी हे तुमचे 3 फोर्सेस आहेत. स्टार्ट, यू कॅन स्टार्ट फ्रॉम हिअर. आर ए, आर ए हा एक फोर्स मी घेतलेला आहे. राहिलेले 2 फोर्सेस कुठले आहेत? वेट आणि आरबी हे 2 फोर्सेस आहेत. मग काय मला सांगा आता? Sin 30 degree. Sin 30. ज्यावेळेस तुम्ही आर ए घेताय, राहिलेले फोर्सेस कुठले आहेत? वेट आहे आणि आरबी आहे. त्याच्यामधला अँगल किती आहे? 30. म्हणजे काय येणार या ठिकाणी? साइन 30. 30. नाउ टेक आरबी. आरबी घ्या आता. ज्यावेळेस तुम्ही आरबी घेताय त्यावेळेस राहिलेले फोर्सेस कुठले आहेत? वेट आणि आर ए. यांच्यामधला अँगल किती आहे? 90. साइन 90. ठीक आहे. देन नेक्स्ट थर्ड रिएक्टिव्ह फोर्स, म्हणजे थर्ड फोर्स कुठला आहे तर वेट आहे. तो किती आहे? 500 डिवायडेड बाय साइन ऑफ. आता हा तुमचा अँगल ह्या दोन्ही मधला किती येतो बघा? 90 120. प्लस 30. आता ज्यावेळेस 120. तुम्ही वेट कन्सिडर करताय तर त्यावेळेस आर ए आणि आरबी मधले अँगल्स घ्यावं लागेल. सो 90 प्लस 30, सो इट इज द 120 डिग्री. सर मग ते वरचं नाही घेऊ शकत का आर ए आणि आरबी मधलं? थांबा, हे समजून घ्या. आय विल कम टू दॅट पॉइंट. हा, हे लक्षात आलं का? आय विल कम टू दॅट पॉइंट. आर ए आणि आरबी ह्याच्यामधला अँगल किती आला तुमचा? 120 डिग्री. आता आपल्याला काय करायचे? अननोन फाइंड आउट करायचे. सो हिअर नाउ यू कॅन इक्वेट फर्स्ट अँड लास्ट टर्म. फर्स्ट अँड लास्ट आर ए डिवायडेड बाय sin 30 is equal to 500 divided by sin 120. हा, आता सॉल्व करा, इझिली मिळून जाईल. सो टेक दिस sin 32 RHS, म्हणजे काय ह्या ठिकाणी 500 इंटू sin 30 डिवायडेड बाय sin 120. कॅल्क्युलेशन करा आणि मला सांगा. आणि तसंच मग काय इक्वेट सेकंड अँड थर्ड टर्म.
sin 120. Here also do the cross multiplication. 500 into sin 90. RA is equal to 288.67. 7. R is equal to किती? 288.67. 67 न्यूटन. आणि RB पण सांगा. RB is equal to 577.35. 0.35 Newton. Okay. So these are your reactions at the contact points. Okay. At the end, in the answers, you can write down RA, RB. Check out everyone. So is it getting the same answer for everyone? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. ह्याच्यामध्ये काय डाऊट कोणाला? No, sir. I will come to know that question. So someone has asked about while solving this. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक मेथड आहे सॉल्व्ह करायची. ओके. आता ज्या वेळेस आपण ह्यामधले अँगल घेतलेत ना, म्हणजे जसं RA ज्या वेळेस घेतला आपण, ओके, RA घेतल्यानंतर राहिलेल्या दोन फोर्स मधला अँगल घेतला आपण, RB घेतल्यानंतर त्यानंतर राहिलेल्या दोन फोर्स मधला अँगल घेतला. ओके. आणि ज्यावेळेस वेट घेतला आपण तर त्यावेळेस हा अँगल घेतला. असंही होऊ शकत होतं. ओके. मग त्याला एक दुसरी मेथड आहे, ते कधी घ्यायचं बघा या ठिकाणी. ह्यामध्ये सांगा. आता आपला प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी यूज करून ह्या ठिकाणी ह्याला एक्सटेंड करू शकता तुम्ही. दुसरी मेथड आहे सांगतो मी आणि त्या प्रश्नाकडे येतो. ह्याला एक्सटेंड केलं म्हणजे इथं काय झालं तुमचं RA झालं आणि ह्याला पण मी एक्सटेंड करतो. हे तुमचं काय झालं तर RB. म्हणजे अशी एक स्केच होते, बरोबर का? ज्यावेळेस अशी स्केच होते तर त्यामध्ये पण तुम्ही ही लॅमिस थेरम यूज करू शकता. मग त्यामध्ये तुम्हाला ते अँगल फाइंड आउट करावे लागतील मग, बरोबर का? म्हणजे हा 30 डिग्री आहे. ओके. मग तुमचा हा 30 व्हर्टिकल शे, म्हणजे डेफिनेटली ह्या ठिकाणी व्हर्टिकल शे हा अँगल किती होणार? 30. 30. म्हणजे हा 60 होणार. हा तर 90 आहे, बरोबर? हा 90 आहे, हा 90 आहे. मग आपल्याला ही तीन फोर्सेस मिळालेत. कुठला? हा RA मिळालाय, हा RB आणि हा तुमचा वेट. मग आता आपल्याला हा टोटल अँगल माहित पाहिजे. हा 90 आहे, हा 30 आहे, म्हणजे RB RA मधला हा अँगल किती झाला? 120. 120 डिग्री. ओके. त्यानंतर हा वेट आणि RA मधला हा 60 आहे, हा 90 आहे. 60 आणि 90 150 150. आणि हा तर 90 आहेच. मग ह्या ठिकाणी पण तुम्ही ही मेथड पण यूज करू शकता. ओके. तुम्ही ह्याला वाटल्यास होमवर्कसाठी घ्या आणि इथं लॅमिस थेरम वापरा आणि सॉल्व्ह करा. ठीक आहे. एक दुसरी मेथड आहे. ओके. आणि हे करण्यापेक्षा मला वाटतं कुठली बेस्ट आहे तुमची मेथड? आय थिंक सो. आय थिंक दिस वन. First method. फर्स्ट मेथड आय थिंक इट्स गुड. ह्या ठिकाणी कुठेतरी अँगल काढताना चुकला म्हणजे वगैरे प्रॉब्लेम येतो. ओके. आणि आता मला शेवटी एक प्रश्न विचारला होता मध्ये तो, म्हणजे हा RA आणि RB ह्याच्यामधला अँगल तो किती घेतला होता? 500 डिवायडेड बाय साइन 120 घेतला होता. ओके. असा किती होतो बरं? हा 360 मधनं 120 वजा करा. 240. 240. ओके. आता हे कॅल्क्युलेशन करा बरं. 500 बाय साइन 240 इंटू साइन 30. हे करा बरं कॅल्क्युलेशन. सांगा मला.
-288.67. ओके, बघा ह्या ठिकाणी फरक काय पडतो आन्सर मध्ये मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही वरून अँगल घेताय. निगेटिव्ह मायनस साईन. साईन साइन चेंज होते. साइन चेंज होत आहे, का होत असेल बरं, काय होय? अँगल जास्त असल्यामुळे क्वाड्रंट चेंज होणार ना. इज करेक्ट और रॉंग देन? कॅन यूज और नॉट? नॉट सर. व्हाय? Not. क्वाड्रंट चेंज झाल्यामुळे पोझिशन चेंज होणार, त्यामुळे नाही यूज करू शकत. साइन चेंज झाल्यामुळे त्याचं ते सगळं चेंज होईल. आता लक्ष द्या इकडं. ऍक्च्युली जर का बघितलं, ओके, तुमचे जर का असं केलं तर फक्त प्लस मायनस साइन चेंज होते. तर हे यूज करू शकताय, आन्सर निगेटिव्ह मिळेल. बट आय थिंक सो इट विल बी बेटर. आता काय काय वेळेस कसे असतात माहिती आहे का, दोन गोष्टी असतात. आता तुम्ही प्रश्न विचारलाय, विचार करता ही चांगली गोष्ट आहे, ओके, पण की ज्यावेळेस आपल्याला ह्यामधला वेट ज्यावेळेस आपण कन्सिडर केले, तर आर ए आणि आरबी मधला आपल्याला अँगल घ्यायचा आहे. ओके, सो आय थिंक सो इट विल बी बेटर. सो इट विल टेक दिस वन अँगल, इन्क्लूड अँगल. बरोबर आहे का? आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते मायनस काय आहे ते सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळ्या ठिकाणी काय केलं माहिती आहे का, की आतले इन्क्लुडेड अँगल्स तुम्ही घेतलेले आहेत. बरोबर आहे का? इन्क्लूड अँगल्स किंवा स्मॉल अँगल्स तुम्ही म्हणू शकता, ते घेतलेले आहेत. मग त्यामुळं किंवा स्मॉल अँगल्स किंवा लहान अँगल घेतलेले आहेत. मग ज्यावेळेस तुम्ही हे घेताय, तर काय होतंय, एक इंटरनल अँगल होते, म्हणजे एक आतून अँगल होते, एक बाहेरून होतंय. ओके, तर त्याच्यामुळे ते काय होतंय, तर ते मायनस येते. जर सगळेच एक टाईपचे असतील अँगल, तर त्यामध्ये तसं फरक पडणार नाही. अँड इफ आर युझिंग ऑल्सो, नो इश्यू, यूज करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही, त्याने काय फरक पडणार नाही प्लस मायनस. ओके, सो समवेअर विल मॅटर द डायरेक्शन. जसं आता 3 वाल्यांनी सांगितलं तसं तुमचं तिथं मॅटर होणार, फक्त डायरेक्शन इकडे तिकडे होते. ओके, येस सर. इट्स व्हेरी सिम्पल. कुणाला काय डाऊट आहे का ह्यामध्ये? नो सर. तर प्रत्येक नो सर. हा, बोल. मध्ये 2 फिगर काढायच्या का? हे हॅलो, दिलेले आहे, हे ऑलरेडी दिलेले, ही ड्रॉ करायची. ही गिवन फिगर आहे, लक्षात येते? येस सर. हा, ही ड्रॉ करायची. आता ह्यामध्ये आपण हे सिंगल सिलेंडर, आता ह्यामध्ये कनेक्टेड बॉडीचे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे 2 सिलेंडर एकमेकांना कनेक्ट केलेले पण आहेत, ते पण आपल्याला पुढे बघायचे. ह्यामध्ये काय कोणाला प्रश्न येतो का, डाऊट आहे का? No, sir. नो. ठीक आहे. So otherwise we'll stop here. So I'll give some problems for the homework. इथे मी तुम्हाला काही प्रॉब्लेम देतो होमवर्क. So just you note down it. Okay, I will clear this. Question काय असेल? Find the reactions at contact points P and Q. I'll give one more.
Okay, here so simply question will be there, find out the reaction at the contact points ह्या ठिकाणचा प्रश्न असेल. Okay, you take down this as a for homework.